नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला वांग्याचा असा पण प्रकार एक बनवून दाखवते. तुम्हाला पहा, हे माझ्याकडे वांगं आहे, मोठं वांगं असतं ते. हे मला 2 दिवस आणल्यामुळे जरासं सुकलेलं आहे वरून, पण आतमध्ये छान आहे वांगं ते. तर पहा, तुम्हाला दाखवते. 2 दिवस घरात आणल्यामुळे ते जरा सुकले गेलेलं आहे बाहेरचं, पण बाहेर आतमध्ये खूप छान असणार आहे. पहा, आपण दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे एकदा वांगं करून पहा, खूप अप्रतिम लागतं, खूप छान लागतं मैत्रिणींनो. झटपट होणारं आहे, जास्त वेळ खात नाही. तुम्हाला तोंडी लावण्यासाठी, टिफिनसाठी कशालाही उपयोगी पडेल. आपण प्रत्येक वेळेस वांगी करत असतो वेगवेगळे प्रकार, पण हा कधीच पाहिला नसेल तुम्ही. असा प्रकार एकदा बनवून पहा, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. तर पहा, मी आता वांगं चिरलेलं आहे, पण एक भांडं घेणार आहे इथे, आणि भांड्यामध्ये मी या वांगीच्या फोडी टाकणार आहे पाण्यामध्ये. का की बाहेर ठेवलं ना तर लगेच काळं पडतं वांगं. अशा फोडी करणार आहे. पहा तुम्ही, हे बघा, एवढ्या चौकोनी फोडी मस्त करणार आहे मी. हे पद्धत कधीच केली नसेल तुम्ही अशी, तर नक्कीच करून पहा. झटपट होणार आहे, वेळ खात नाही किंवा काहीच नाही. तर हे बघा, आता पाण्यात टाकलेलं आहे मी हे वांगं सर्व, का की लगेच वांगं काळं पडतं. तुम्हाला माहीतच असेल, खोडल्या त्याचं लगेच डाग पडतात काळे त्याच्यावर. म्हणून आपण ती काळजी घ्यायची. पाण्यात टाकायचं आणि त्याच्यात मीठ टाकायचं. तर पहा, मी चिरून घेते आधी, नंतर मीठ टाकते, दाखवते तुम्ही. हे तुम्हाला वाटत असेल जरा सुकलेलं आहे, पण सुकलेलं असलं तरी काय नाही, आतमध्ये छान आहे ते वांगं. म्हणून मी ते बनवते आज तुमच्यासाठी खास. तुम्हाला मी हमेशा बनवत असते, पण आज दाखवते रेसिपी तुमच्यासाठी. का की असं पण करू शकता आणि असं पण टेस्ट भरपूर लागते त्याला वांग्याला. आपण वेगळ्या प्रकारची वांगं बनवत असतो. काटेरी वांगी असतात, दुसरी जांभळी वांगी असतात छोटीवाली, आणखीन ही लांबडी वांगी असतात, आणि हा वेगळा प्रकार आहे पहा वांग्याचा. तर हा मी दाखवलाच नाही अजूनपर्यंत तुम्हाला कधी. तर हा पहा कसा बनवतो आपण. ह्याचे पण वेगवेगळे प्रकार होतात, पण हा प्रकार मला आमच्याकडे भरपूर खातात हे, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आम्ही हा प्रकार दाखवला, तुम्ही कुठल्याही वांग्याचा करू शकता हा प्रकार मैत्रिणीनं. का हेच वांगं असं हवी ते काही नाही लागणार. कुठलंही वांगं असलं ना तरी पण अशा पद्धतीच्या फोडी करायच्या, अशा पद्धतीचा मसाला लावायचा त्याला, तर तो वांगं फारच छान होतं. तर इथे पाण्यात टाकलेलं आहे, आणि ह्याच्यात टाकते मीठ जरा, का की आपलं वांगं आळणी असतं. तुम्हाला मी सांगत असते, कुठली गोष्ट आळणी असती, कुठली खारट असती. तर वांगं स्वतःहूनच आळणी असतं, ते त्याच्यात मीठ कमीच असतं, त्याची चवच आळणी आहे. तर पहा तुम्ही, आता मी केलेलं आहे. इथे आता मसाला काढूया आपण. तर पहिला मी घेते, आपल्याला कुरकुरीत पण करायचे ना, मग थोडासा रवा घेणार आहे. 3 चमचे मी रवा घेते. हे बघा, हे कमी पडणार आहे, अजून एक घेते चमचा. हे 3 चमचे रवा घेतलेला आहे मी. आता इथे पहा, सीता नेहरे किचनचे मसाले आहे सर्व. तर हे मसाले पहा तुम्ही कुठले कुठले आहेत ते. हे पहा, काय काय मसाला घालायचा ते पण दाखवते तुम्हाला. तर इथे मैत्रिणींनो, मी घालणार आहे पहिलं लाल तिखट. हे बघ, 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. 3-4 चमचे हळद घालायची, आपले रंगा येईन त्या पद्धतीने, आणि धणी पावडर टाकायची आहे. हे बघ, आणि थोडासा जिरं पण टाकायचं आहे, छान स्वाद येतो जिऱ्याने. एवढे मसाले घातलेले आहेत मी. हे ठेवून देते बाजूला, आणि ह्याला आता मीठ पण घालायचे आपल्याला ह्याच्यात ना. मीठ घालून घेते. सोपं आहे मैत्रिणींनो, जास्त काही हार्ड नाही आहे. मीठ टाकलं चवीनुसार. मीठ तुमच्या ह्याच्यावर टाका, आणि तिखट पण तुमच्या ह्याच्यावरच पहा मैत्रिणींनो, तुम्हाला किती तिखट लागते त्याच्यावर आहे ते. कोणाला जरा पण तिखट लागत नाही, कोणाला अगदी झणझणीत लागतं. म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजावर तिखट घाला त्याच्यात. पण हे मी केले ते परफेक्ट आहे एकदम. जास्त तिखट पण नाही, जास्त फिक्कं पण नाही, असं आहे. हे बघा, आता मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपले, मी इकडे फॅन ठेवलेले आहेत वरती गॅसवरती, आणि हे आता तुकडे केलेले आहेत ना आपण आपल्या वड्या. तर ह्या वड्या जरा अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या त्याच्यामध्ये. तर सध्या एक दाखवते, नंतर मग पूर्ण दाखवणार आहे पहा. तर पहा, तर सगळे मी रवा लावून घेते त्याला पूर्ण. आपल्या वड्या केलेल्या आहेत ना त्या तुकडे, तर त्या फोडींना पूर्ण आपण रवा आणि ते मसाले लावून घ्यायचे.
फटाफट होतं, वेळ लागत नाही एवढा. आपला फॅन पण वरती तापलेला आहे. हे सर्व आता आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. लावून बऱ्यापैकी हे आपण मी जेवढं बसन तेवढंच लावते, चोळते. आता पाण्यातून काढून लगेच करते मी ना. पाण्याच्या बाहेर ठेवलं का लगेच काळी पडतात ती वांगी, हे लक्षात ठेवा. त्या वांग्याचं एक वैशिष्ट्यच आहे, बाहेर ठेवलं का काळीच पडणार वांगी, म्हणून ती काळजी घ्यायची आपण. हे बघा, आता पुरेसं होईन आपल्याला एवढं. उलटं पालटं करून आता मी इथे 2 चमचे तेल घालते. हे पा, 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला सगळ्या फोडी ठेवून द्यायच्या. गॅस मिडियमच आहे, जास्त फास्ट नाही करायचा गॅस. याला मंद आचेवर शिजून द्यायचं याला मस्त. आणि सुरेख दिसतं ते. आपण ताटात वाढलं तरी खूप सुरेख दिसतं. म्हणून अशा पद्धतीने करा मैत्रिणींनो. कधीतरी वेगवेगळे प्रकार खायला घालायचं घरात. तर आपण प्रत्येक वेळेस करतो भरली वांगे किंवा वांग्याचं भरीत किंवा वांग्याच्या फोडींची आमटी किंवा असं काही खारं वांगं. पण हा वांग्याचा प्रकार जरा वेगळा आहे, छान आहे, पण आवडणार सर्वांना घरामध्ये अशा पद्धतीने जर बनवलं तर. गरमागरम पण खायला द्यायचं मस्त, खूप टेस्ट लागते. तर ह्याला जरा उलटं पालटं करते व्यवस्थिशीर. गॅस स्लोच ठेवलेला आहे, फास्ट नाही केलेला. जरा फास्ट केला होता पहिला, तर परत कमी केला मी. मैत्रिणींनो, माझं जर वांगं आवडलं तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा ह्या वांग्याचा नवीन वेगळा प्रकार कसा वाटला तुम्हाला, आवडला का, हे पण लिहून पाठवा. खूप छान लागतं हे, खूप चविष्ट लागतं. बनवून पहा एकदा. वांगी तर कधी पण कुठल्याही सीझनला भेटतात बाजारात, कुठल्याही डिझाईनची भेटतात, कुठल्याही कलरची भेटतात वांगी. भरपूर कलर आहे वांग्याला. हिरवं वांगं आहे, मोठं हिरवं वांगं आहे, छोटं आहे, लांबडं वांगं आहे, परत जांभळं वांगं आहे, पांढरं वांगं आहे. भरपूर प्रकार आहेत वांग्याचे, पण हा मी वेगळा प्रकार घेतलेला आहे. तुम्हाला दाखवले थंबनेलवरती. तशा प्रकारचं वांगं आहे ते, आणि ते बनवलेलं आहे मी. तर हे बघा, बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं, मस्त कुरकुरीत झालेलं आहे, छान वाटते. अशाच बनवायच्या फोडी आणि अशाच वाढायला पण. अशा 2-3 फोडी टाकल्या तरी आपलं मन तृप्त होतं. खाल्ल्यावर मन माणसाचं तृप्त झालं पाहिजे जेवण, तर मग ते जेवण चांगलं. भले कमी द्या, पण खूप. आता शिजले का पाहते बघा, शिजलेलं आहे, तुकडे पडल्या लगेच मस्त. आता मी प्लेटमधून काढून दाखवते दुसऱ्या ह्याच्यात तव्यातून. ताटात वाढलं तरी खूप सुरेख दिसतं हे वांगं. हे आपण लहान मुलं तर अशी नुसती खातात, म्हणजे अशी चमच्यानी टोच देऊन अशी खातात, छान वाटतं ती. जास्त चपाती बरोबर भाकरी बरोबरच नाही खायला, हे नाश्त्यासाठी सुद्धा उपयोगी पडणारं कुरकुरीत वांगं आहे. पहा बरं किती सुरेख दिसते. आता परत मी दुसरं ठेवते आणि तुम्हाला प्लेट भरून पण दाखवते. मग
आणि वेळ खात नाही जरा पण, वेळ खाऊ नाही आहे रेसिपी आपली, पटकनी होणारी आहे. ह्या वांग्याचा रिक्वेस्ट होता मला बुलढाण्यावरून कविता ताईंनी मला सांगितलं की मोठं वांगं असतं ना गोल, त्याची रेसिपी दाखवा म्हणून. तर मी आता भरलं वांगं नाही केलं, ते मोठं वांगं अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे. ताई, कविता ताई, तुम्हाला व्हिडिओ पाहत असल्या तर नक्कीच पहा. तुम्हाला मी आता म्हणजे माझे व्हिडिओ पाहताय तुम्ही, मला माहिती आहे. आणि नक्कीच हे वांगं तुम्ही आता पाहणार आणि आवडेल तुम्हाला. आता तुम्ही कसे करायचे ते नाही सांगितलं मला, पण मी अशा पद्धतीने करत असते. तर कसं वाटलं हे वांगं मैत्रिणींनो? आवडलं का? मस्त एकदम फडफडीत म्हणतात ना तसं. बाय.